हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो। माझ्या मागे तुमका ढोलांचा आवाज येतच असतात आणि तुम्ही ओळखला असाल आपण इलाव गडी दामनेत आपण गेल्या वर्षी देखील दहीकाल्याचा जो दिवस होतो तो या ठिकाणी साजरा केलो दहीहंडी। तर आज पुन्हा एकदा दहीहंडी या काल आपण गोकुळाष्टमीचा व्हिडिओ होतो तो आज तुमच्यापर्यंत पोहोचवलाच तरी पण आज दहीहंडी पुन्हा या ठिकाणची जी पारंपरिक ती आपण बघूक चाललो गडी दामने आणि तळवडे गावांका जोडणारा जो पूल आहे त्याच्यावर आपण आहो आणि आता आपण जात आहोत। चला तर मग या ठिकाणचा दहीहंडीचा जो सोहळा तो आपण बघूया। आपल्याबरोबर धनू बाहेर येऊन हाक मारतात का घाया आली या चला जाऊया। आहे धनू माधू तुम्ही आणि बाबू इलाव चला तर गाडी तर पार्क केली आहे जाऊया। आवाज येता कालपासून कार्यक्रम चालू आहे आवाज तर जोरात येतात थंय गेल्यावर आपल्या ढोलाच्या नादात आवाज येणार नाही। चला पुढे जाऊया।
नाचान वगैरे सगळेजण थकले आहेत आणि हे मधलं थकवत दूर करण्यासाठी मधीच अल्पहाराचा वगैरे वाटप होता। सगळे पाहुणे मंडळी महिला मंडळ वगैरे जी बाहेर बसली आहेत त्यांना देखील समोसे वाटले जातात आणि आपण आता कृष्णाचं विसर्जन करणार त्यावेळी पालखीतून नेणार आहोत। एखाद्याच्या डोक्यावर देऊन नेणे वगैरे एवढा काय बरोबर वाटत नाही आणि आपल्याकडे 2 कृष्ण या ठिकाणी आहेत तर ते दोन्ही पालखीत सजूचे आहेत आणि पालखीतनं नेऊचे आहेत। चला तर पालखी तर आणली आहे। जेवढं जोश आपण बाहेर बघताव तेवढंच आत देखील प्रसादी वगैरे बनवण्याचं काम चालू आहे। आणि ह्या जर घरात तुम्ही बघितलात ह्या मंदिर नाही तर कदम कुटुंबियांचा घर आहे आणि त्या ठिकाणी हा कार्यक्रम केला जाता। तर घरात सगळीकडे कृष्णमय वातावरण झाला आणि या घरातच प्रत्येकाची बिऱ्हाडा जी आहेत त्यांचे खोले वगैरे आहेत परंतु मांड सगळ्यांनी एकत्र मिळून सजवलेलो आहे आणि नावारूपास आणलेलो आहे। तुम्ही जर आतल्या साईडला बघितलात तर आतल्या साईडला लांबच्या लांब बिराडा जुनी जी राहायची त्यांच्या खोलीओ आज देखील तसं आपल्याला बघू भेटत। तुम्ही बघू शकता समोर। तर ह्या एक घर आहे कदम कुटुंबियांचा आणि त्यांचा वारसा जो तो आजपर्यंत जोपासलो आणि यापुढे देखील जोपासलो जाईल असं आपल्या या ठिकाणचं वातावरण दिसतं। कृष्णासोबत इतर जी भयानक पात्रा रंगवलेली आहेत ती बघून बाई तर जवळजवळ घाबरला आणि त्यांच्यावरची नजर देखील काढत नाही।
शिवशंकर मुलं असेल तर त्यांनी भजनाला यायचे. हंडी तर फुटली. कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी अहंकार नाही किंवा कोणत्याही प्रकारची स्पर्धा नाही. या ठिकाणी किती थर लागले किंवा किती काय झाला, इतर ठिकाणी जी दहीहंडीची स्पर्धा असता ती या ठिकाणी तुमका बघू भेटत नाही. कृष्ण बनवलेलो जो मुलगो हा तेका सगळे उचलून घेतात आणि तिसऱ्या किंवा चौथ्या थरावर ही हंडी फोडली जाता.
यावर्षी 4थ्या थरावर थंडी फोडली गेली. तर एकदम साधेपणान आणि पडलेला जा खापरा त्याचो काहीतरी अंश आपल्या घरात राहू दे यासाठी सगळी झुंबड उडाली. देवाच्या प्रती असलेली श्रद्धा आणि आदर आजही या ठिकाणी दिसू शकता. त्याच श्रद्धेन ही जी दहीहंडी आहे ती साजरी केली जाता. चला पुढे आता विसर्जन कसा काय केलं जातं आणि याच्या पुढे काय केलं जातं बघूया. तर दहीहंडी फोडून तरुणाई जी आहे त्यांनी पुन्हा एकदा डीजेच्या तालावर ताल धरलेली आहे आणि पुन्हा एकदा पावसान चांगलं सोय केल्याने सगळ्यांची एक्स्ट्रा पाणी वरनं जास्त मारूचा लागला नाही तर वरुण राजान स्वतःहून दिले. आणि इकडे यांची सगळ्यांची मौज मजा चालू असताना आतल्या बाजूक जी विसर्जनाची मिरवणूक आहे त्याची तयारी चालली आहे. पालखी सजवली गेली आहे. पालखीसाठीची लाईटची डेकोरेशन केलेला तर चालू केलेला गेलेला आणि कृष्णाची एक मूर्ती ठेवली आहे, दुसरी मूर्ती देखील ठेवतात. आणि महिला वर्ग जो मोठ्या प्रमाणात नदीवर येणार नाही तो या ठिकाणी यावर्षीचं शेवटचं दर्शन घेता आणि पाया पडा पुन्हा पुन्हा दरवर्षी हो आनंद आमच्या आयुष्यात घेऊन ये असा त्या श्रीकृष्णाच्या चरणी आवाहन करता. चला तर मग सगळेजण दंगत गेली 2 दिवस आपण उत्साहात जो कार्यक्रम करत होतो तो कार्यक्रम काहीतरी आता थोड्याच वेळात पूर्णत्वास जाणार आहे याचं समाधान प्रत्येकाच्या मनावर आहे. सगळी जण दर्शन घेतात. वर्षभरात सुट्टी घेऊन इलेले माघारणी आणि चाकरमानी यांची आज सुट्टी संपणारा ह्याचा देखील मनात काहीतरी थोडाफार वाईट वाटतं. त्यांका सर्वांची 1 वर्षानंतर गाठीभेटी झाली होत.
आपण इलाव नदीवर ज्या ठिकाणी विसर्जन चालू आहे. मागे श्रीकृष्णाची पालखी येतात आणि या नदीत विसर्जन करणार. तर आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पहिले तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. टाटा बाय बाय.